मस्त असा गरमागरम हुरडा भाजला जात आहे. झाला का भाजून? हा भाजलाय कसं समजायचं? कलर बघा ना, कलर चेंज होतो. हा कच्चा आहे तिकडे, मी तो पाहिला, मगाशीच पाहिला. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी आज आलेली आहे मुलुंड वेस्टला. हा महाराष्ट्र सेवा संघ हॉल आहे आणि इथे 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी एक्झिबिशन राहणार आहे. सुगी महोत्सव असं याचं नाव आहे. मुलुंड वेस्टला आहे. शेअरिंगपासून फक्त 10 रुपयाच्या शेअरिंगवर तुम्ही इथे या महाराष्ट्र सेवा संघ हॉलमध्ये येऊन पोहोचता. तर इथे पहिल्या 3rd फ्लोअरला ही खाद्य महोत्सव आहे, म्हणजे जिथे तुम्हाला फक्त खाण्याचं भेटेल. आणि नंतर मग 1st फ्लोअरला आपल्याला स्टॉल पाहायला मिळतील. तर मी आत्ता आलेली आहे 3rd फ्लोअरला आणि म्हणून तुम्हाला इथे सगळं खाद्यपदार्थच बघायला भेटतात. जसं की पहिलं आता आपण बघतोय हुरडा पार्टी. तर चला आपण पाहूयात. हुरडा पार्टी. हुरडा कशाला म्हणतात भाऊ? हा, हुरडा कशाला म्हणतात? ह्यातला हुरडा कुठला आहे? ओके, हा का? काय म्हणतात त्याला? ज्वारीचं कणीस. त्यालाच हुरडा असं म्हणतात. ओके. आणि ह्याला कसं फ्राय करणार आहात तुम्ही? ओके, चला बघूया. हे त्याच्यात मिक्स करायचं आहे का सगळं? काय काय टाकणार आहात? शेंगदाणा चटणी, गूळ, काळं तिखट. शेंगदाणा चटणी, काळं तिखट, खारे शेंगदाणे, गूळ आणि हुरडा आणि ताक. ताक सुद्धा? हाँ हाँ, उसी का वो बन रहा है. कसा आहे? हा ताई, कसा आहे? छान आहे. नुसता हुरडा कितीला असं ते विचारतायत. नुसता हुरडा घरी जाऊन करता येतं ना. आपण एक नुसता हुरडा घेऊन घरी जाऊन पण हे करू शकतो. पंढरपूरवरून आलात? अलीकडे 20 किलोमीटर. कुठे? पुणे पंढरपूर रोड. हां, तिथून बघा या सुगी महोत्सवाला आलेले आहे. आणि ही हुरडा पार्टी जर एन्जॉय करायची असेल, 300 रुपये प्लेट आहे. तर तुम्हाला या सुगी महोत्सवला व्हिजिट करावं लागेल. नुसता असा हुरडा जर पाहिजे असेल तर 500 रुपये किलो आहे. हा इथंच गरमागरम करून खायचा. जर आपण घरी घेऊन गेलो तर मग ते नरम पडणार, त्याची टेस्ट लागणार नाही. त्याचा आस्वाद तुम्हाला इथंच घ्यावा लागेल. या तर मग हे नुसतं हे घेऊन जा 500 रुपये किलोच्या भावाने हुरडा. काय म्हणताय? खारे शेंगदाणे, गूळ भाजून कच्चा असे दाणे. चला इकडे काय बघू. 50 रुपये. हे कशासाठी आहे? जवसाची चटणी 50 रुपयाला. हे तळून खायचं 30 रुपयाला. बाजरीचं आहे. ठीक आहे, चला आपण हुरडा पार्टी बघितली. आता पुढे बघूया.
हां, काय आहे हे? पाटोळ्यांची भाजी आहे. पाटोळ्याची भाजी, म्हणजे हे सगळं व्हेज आहे. व्हेज आहे. हं. इकडे पाटोळ्यांची भाजी. वास मस्त आला. हे काय? डाळ, भात, वरण. वरण, ही वांग्याची भाजी. वांग्याची भाजी. वांग्याची भाजी वांग्याची भाजी. मस्त. प्रसिद्ध आहे मॅडम वांग्याची भाजी. हिरवं वाटणातलं वांग्याची भाजी. हं. आणि गावाकडच्या वांग्यांची भाजी, जळगावच्या वांग्याची भाजी. गावची वांगी हा ना. कुठून आलात ताई तुम्ही? आम्ही जळगाववरून आलोय मॅडम. जळगाव, तालुका जामनेर, भरारी स्वयंसहायता समूह. ओके, हे दाखवा मला. वांगे भरीत, भरीत वांग्याचं भरतं. हिरव्या वांग्यांचं भरीत. हिरव्या वांग्याचं भरीत, शेंगदाणे घातलेलं. शेंगदाणे घातले. हो, हा, शेंगदाणे असतात, अख्खे शेंगदाणे असतात जळगावच्या भरीत. ओ वांगी स्पेशल जळगावची. स्पेशल भरीत. आणि हे कच्चं भरीत असतं ना, नाही, भाजलेलं असतं म्हणजे भाजलेलं. कच्चं इन द सेन्स भाजलेलं वांग्यांचं फोडणी घातलेली. नंतर वरून फोडणी घालतो ना आपण. एरवी जसं परतून वगैरे करता, एकदा भाजल्यानंतर असं नसतं ना. तसं नसतं. हे बघा ही पाटवडी. पाटवडी. हा ही जी ग्रेव्ही बनवलेली पाटवडी आणि पाटोळी म्हणजे ती पुण्याची फेमस, ती जळगावला ही प्रसिद्ध आहे. जळगाव, जळगावची पाटवडी. नाशिक, जळगाव पाटवडी. भागात पाटवडी. पाटवडी. ओके. नाशिक, जळगाव खानदेशामधली स्पेशल. मस्त. ही कशी प्लेट आहे? ही 150 रुपये प्लेट आहे मॅडम. त्याच्यामध्ये हे सगळे येणार. त्याच्यामध्ये 3 चपात्या, हा. पाटवडीची भाजी, भात आणि पापड, कांदा वगैरे. वेगवेगळे थाळी ही सगळे. ओके. डिश वेगवेगळी. हम्म. हे काय आहे? हे भरीत. अच्छा, बट्टी पण बनते, दालबट्टी वाली. मग ही कशी थाली? ही 200 रुपये थाळीमध्ये बट्टी, भात, वरण. बट्टी कुठली आहे? ही बट्टी म्हणजे ही. जास्त देतात, खूप मोठ्या येतात बट्ट्या. हे सॅम्पल म्हणून ठेवले. हा, बट्टी. कशामध्ये काय आणि त्याची म्हणजे आपण इथे लिहून ठेवू, म्हणजे मग प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगायला नको. हम्म. हाय, नमस्कार. भरारी स्वयंसहायता समूह भराडी, हम्म. तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आम्ही जळगाववरून खास खानदेशी भरीत घेऊन आलो आहोत आपल्या मुलांमध्ये. सुगी महोत्सव. सुगी महोत्सव, महाराष्ट्र सेवा संघ. एक वेळा अवश्य भेट द्या आणि आस्वाद घ्या. थँक्यू. हो, सोलापूर. चटणी आहे का ती? हो, दाण्याची चटणी. दाणे म्हणजे शेंगदाणे ना. शेंगदाण्याची चटणी कशी? ही 100 रुपये. 100 रुपये. हे काळा मसाला आहे तिकडचा. काळा मसाला. मधलं वांग किंवा मिसळ वगैरे करायचं असेल तर हे फक्त थोडंसं टाकायचं आणि वर्षभर राहतो बाहेर. कसा हा? हा 200 रुपये पाहिजे. किती आहे? पाव किलो. पाव किलो 200 रुपये. ही बाजार आमटे. बाजार आमटी म्हणजे काय? कसं? कडधान्य असतात ना, हा? कडधान्य असतात भाजलेले, हा, त्याची बनवलेली. आणि काय म्हणतात? कडधान्य भाजलेली. ही कशी? ही 220. 220. 340 ग्रॅम. नेक्स्ट स्टॉल बघा, सोलापुरी शेंगदाणा चटणी, पंढरपुरी भेळ भत्ता जो हा आहे. कसा आहे ताई हा? 100 रुपये. याला पंढरपुरी भेळ भत्ता म्हणतात का? ओके, इथे लिहिलेलं आहे ना. सोलापुरी शेंगा पोळी. ही का? शेंगा पोळी. ही कशी? 80ला 2. गोड असतात का या? ओके. सोलापुरी स्पेशल. बाजार आमटी प्रेमिस, काळा मसाला, तिखट. ओके, चला. काय आहे हे? आंब्याचं सांजणं. ह्याच्यातलं आंब्याचं सांजणं कोणतं? हे. आणि हे काय मग? कुळीत सूप. कुळीत सूप आहे. हे पण जरा दाखवा. एक कुळीताचा मसाले भात आणि आंबा कढी. आंबा कढी. ओके. आणि लास्टला आहे फणस भाजी ह्याच्यामध्ये. एक तेवढं जरा ओपन करा. फणसाची भाजी. आणि लोणचं कुठे आहे मग? तिकडे तिकडे. ही फणसाची भाजी आहे. ओके. आणि इकडे आहेत लोणची. मिक्स लोणचं. फेण्या कशा आहेत? ह्या साबुदाण्याच्या किती लिहिलं आहे ह्याच्यावर? 80 रुपये. 100 ग्रॅम. नंतर हे काय? लोणचंच आहे.
साबुदाण्याचे गोड आमसुलं 100 ग्रॅम. लोणचं काय काय होतं? लोणचं आवळा आहे, आंबा मावा, करवंद आहे, कढीपत्ता चटणी. हा कुठला तांदूळ आहे? श्री फक्त नाव. गावठी गावठी भात तांदूळ. कसा हा? 100 रुपये. काय के जी? हाफ के जी 100 रुपये गावठी भात. आणि तो हातसडीचा तांदूळ आहे ना? तेच त्याला हातसडीचा तांदूळ म्हणतात. ह्याची काय किंमत आहे? 150 हाफ. हातसडीचे तांदूळ 150 रुपये किलो. ठीक आहे ठीक आहे. अच्छा 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 100 रुपीज. हे नारळाच्या करवंटीपासून बनवलेलं आहे. हे बघा किती आहे? 175 रुपये. कोकणातलं पारंपरिक खाद्य, प्रसिद्ध खाद्य असं घावणं. अच्छा हे झालंय. हे काय टाकलं? पुडाचं तिखट घावण, ही पुडाची चटणी. पुडाची का कुडाची? पुडाची. पुडाची तिखट चटणी. हे तीळ आणि खोबऱ्याची बनते. तीळ आणि खोबऱ्यापासून. आपण ते 7 कापाचं घावण असायचं ना पूर्वी. कशाचं? 7 कापाचं घावण. 7 कापाचं घावन. 7 कापाचं म्हणतात. आमच्याकडे पुण्यात ते पुडाचं घावण म्हणतात. पुडाचं पूर्वी 7 घावन. पुडाचं बनायचं. आता मी इकडे 1 पूड टाकला. ओके असं त्याला पूड म्हणतात का? अच्छा अच्छा. मग हे कितीचं झालं? हे 2 पुडाचं झालं. 2 पुडाचं. 7 पुडाचं कोण खात नाही. पूर्वीचे लोक मग ते तर केवढं असं मोठंच्या मोठं होईल. आणि हे कसं कसं प्लेट? डबल हवी असेल तर 100 रुपये आणि सिंगल असेल तर 80 रुपये. 80 रुपये. नेक्स्ट स्टॉल आहे श्री ओमकार गृहउद्योग. घावन, पुडाचा गोड घावन, पुडाचं तिखट घावन, उकडीचा मोदक, पुरणपोळी. पुरणपोळी पण आहे का? सोलकढी, हुलग्याचे माडगे गोड. अच्छा हुलग्याचे सूप. असं सगळं तुम्हाला एका जागी भेटून येईल. आणि त्यासाठी स्टॉल नंबर 222 हा ना? या 222 स्टॉल नंबरला व्हिजिट करा. श्री ओमकार गृह उद्योग. बरं मला ते दाखव तरी. पुरणपोळी, उकडीचा मोदक. वाव केवढी मोठी साईज आहे बघा. हे उकडीचे मोदक आहेत. आणि हे कसे? उकडीचा मोदक आहे 50 रुपयाला. एक 50 रुपयाला. साईज पण मोठी आहे. बस एक खाल्ल्या तरच पोट भरून जाईल. आणि ते पुरणपोळी आहे. हां 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 पुरणपोळी. कुठे आहे पुरणपोळी? बघू दे जरा. ते तुम्ही बनवून देता? अच्छा तर बरोबर आहे. गरमागरम भेटेल. ते घेतलं मी. पण हुलग्याचे माडगे गोड हे काय प्रकारे? कुळीत आहे का? ते आता बनवून ठेवलंय की? तिखट वाढलं आहे. हे कुळीत ह्याला म्हणतात. हे तिखट आहे. ह्यातलंच गोड पण भेटतं. ओके हां चला ठीक आहे. मस्त गरमागरम घावणे बनत आहेत. आणि याचा स्वाद घेण्यासाठी तुम्हाला 222 या स्टॉल नंबरला व्हिजिट करावं लागेल. आणि ह्या चकल्या कशा आहेत? इथं लिहिलेलं आहे भाजणीची चकली 200 ग्राम 120 रुपये हा ना? अच्छा टेस्टिंगला पण ठेवले का? हे बघा कुरकुरीत अशी भाजणीची चकली. ती सुद्धा या स्टॉलला भेटून जाईल. ठीक आहे. काय प्लेट तयार केली का तुम्ही? हो. त्याच्यामध्ये काय काय ठेवलंय? बटाटा भाजी आहे, बघू. खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी गरमागरम घावण्यासोबत हा ना? ओके. नमस्कार, मी भूषण एवन खानदेशीचा को फाउंडर. आमचा स्टॉल नंबर आहे 209. आम्ही सुगी महोत्सवमध्ये आहे. आता तुम्ही इथे होत आमच्याकडे आहे बनानाचे पीठ. तसेच आमच्याकडे अजून 4 प्रकारचे पीठ आहेत.
12 मसाले आहेत, सगळे खानदेशी स्पेसिफिक आहेत. आमचे एक फेमस स्पेशल शेंगदाण्याचे शेव आहे, हे खूप स्पेशल आहे, ते तुम्हाला अजून कुठेच मिळेल, उपवासाला पण चालतं. तसेच अजून 3 प्रकारचे शेव आहेत, जसं रतलामी, खानदेशी, भाजी शेव आणि 3 प्रकारचे चिप्स आहेत. चिप्स त्या साईडला हो, आहे. ते आम्ही टेस्टिंगला पण ठेवले तर तुम्ही आणि हे काय हे मसाले सगळे जात्यावरती दळलेले आहेत. 12 जात्यावर प्रकारचे आहेत. दळलेले मसाले. 12 प्रकारचे आहेत सगळे. ओके, तर तुम्ही नक्की या आणि आम्हाला भेट द्या. थँक्यू. गरमागरम आहे का थंड झालेत? थंड आहे, काय गरम आणतो तुम्हाला. ठीक आहे. कशी वडे? 20 रुपये 20 रुपये. वडापाव? वडापाव 30. अच्छा, वडापाव 30 रुपये. ओके, ठीक आहे. इकडे काय? काय नाही, ठीक आहे. तिकडे चहा, गरमागरम चहा ठेवलेला आहे, म्हणजे वडापावसोबत गरमागरम चहा. इकडे बघूया कोकणी स्वाद. काय ताई, कशा आहात? मस्त. चला, अरे वा, भरपूर काय काय आलेलं आहे. चला सांगा. कोकण स्वाद स्टॉल नंबर किती आहे? 208. बोला. नमस्कार, मी अनुराधा रमेश कोदे. आपल्याकडे सगळे कोकणी मालवणी पदार्थ आहेत. तुम्ही बघू शकता आपलं केवढं भरलेलं दुकान आहे बघा. पापड, कुरडया, लोणची, कोकम सरबत, आवळा सरबत आदी बघू शकता. मालवणी खाजा आहे, मेथी लाडू आहे, डिंक लाडू आहेत, तुपातले आहेत असं. कुळीत पिठी, वडेपीठ, घावन पीठ, हे बंगाली खाजा एक आहे. हे बंगाली काजा. बंगाली खाजा बोलतात याला. आणि ही शंकरपाळी आहे. त्याचबरोबर आपली ही फेमस झालेली भाजणीची घरगुती चकली पण आहे. मालवणी खाजा आहे. मालवणी खाजा, ज्याच्यामध्ये अद्रक आणि काळ्याची सुंठ पण असते ना? हां, तो हे 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 ही कशी? 90 रुपयाला गुळ खोबरं वडी. परत ही नाही चालू. हां, हे नको विचार. पल्पची वडी आहे ही. मँगो पल्प टाकून बनवलेली वडी आहे. हा. आपलं कुळीत पीठ आहे, घावण पीठ आहे, वडेपीठ आहे, भाजणी म्हणजे ह्याची थालीपीठाची भाजणी पण आहे. गावठी पोहे आहेत. हा रोस्टेड काजू आहे. हा पॉलिश हा साल काढलेला, हा सालवाला आणि हा तुकडा काजू. इथे बघू शकता आंब्याचे साठे पण आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्येच आंब्याचे साठामध्ये रोल पण आलेले आहेत छोटे छोटे. चिंच आहे. कोकम कोकम पण आहे ना आपल्याकडे. कोकम पण आहे. बघू शकता तुम्ही किती एकदम तजेलदार कोकम आहे. त्याचबरोबर आपल्याकडे ह्याची मिरची पण आहे. बघू शकता इथे. ती बेडगी मिरची आहे. अच्छा, बेडगी मिरची. बेडगी मिरची आहे. ओके. तिरफळ पण आहे. तिरफळ आहे. मसाला तयार करण्यासाठी. सुकं खोबरं कसं? खोबरं 120 रुपये पाव. पण 120 गावठी आहे रुपये माझं पाव. स्वतःचं. काय राजापुरी बोलताय का? माझं स्वतःच आहे. तुमचं स्वतःच? हा सुरई तांदूळ आहे. हा सुरई तांदूळ आहे. भाताला वापरा, इडली डोश्याला वापरा. त्याचबरोबर हा आपला red हातसडीचा. rice आहे. हातसडीचा लाल तांदूळ आहे. आणि हा आहे उकडा तांदूळ. उकडा तांदूळ, जो पेजेसाठी खूप त्याच्यासाठी छान special असतो. आहे. आणि ही खरंच म्हणजे एक सलाईनपेक्षा एक ग्लास निवड भारी आहे. मालवणी माझा स्वतःचा घरगुती मसाला पण आपल्याकडे आहे. तर तुम्ही शुक्रवार, शनिवार 5, 6, 7, 8 फेब्रुवारी आपणा बाजार मुलुंड वेस्ट, माझा स्टॉल नंबर आहे 208. तर तुम्ही जरूर भेट द्या. ओके, धन्यवाद. हां, माझं नाव राजेश्री दैगावकर आणि ती आहे लता दैगावकर. आम्ही दोघी जावा आहोत. आम्ही दोघी मिळून हे घरगुती प्रोडक्ट बनवतो. अच्छा, आणि तिथं सेल करतो. ओके. काय काय आणलंय तुम्ही? दाखवा. पहिलं सुरुवात ह्याच्यापासून करू. हा घरगुती काय आहे? खाकरा आहे. खाकरा, मेथी खाकरा आहे. खाकरा, मेथी खाकरा, मेथी मसाला, हे करंजे आहे. करंजी आहे, बेक करंजी आहे. कसल्या आहे त्या? ह्या नारळ ओल्या गोळा- नारळाची हा, करंजी. हा. हे बेक केलेलं आहे. 1 महिना टिकतात. मूग चकली, मुगाची चकली, तांदळाचे आहे, मुरुक्कू आहेत. तांदळाचे? आमच्यामध्ये हे मुरुक्कू म्हणजे मुरुक्कू. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येतात. जसं शेजवान आहे. हा कुठला फ्लेवर आहे? हा शेजवान आहे. शेजवान फ्लेवर. परत भाजणीची चकली. नाचणी चकली आहे. ही नाचणीची चकली आहे. ओके. नाचणी आणि याच्यामध्ये मूग आहे ना. परत ही भाजणीची चकली आहे. भाजणीची, मुगडाळची चकली आहे नुसती. मूग डाळची, स्टिक्स, नाचणी स्टिक्स. नाचणी स्टिक, हे काळ्या तिळाचे लाडू आहे ना, सॉफ्ट आहे ना. तिळाचे लाडू, हां, हे पण तिळाचेच लाडू आहे. शेंगदाणा गुळ लाडू येते. शेंगदाणा गुळ लाडू, हे खजूर लाडू, खजूर लाडू, खजूर ड्रायफ्रुट्स आहे. खजूर आणि ड्रायफ्रूट, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, बेसनाचे लाडू. हे किती कोणत्या क्वांटिटीमध्ये हे आहे? आहेत ते 200 ग्राममध्ये. 200 ग्राम. आणि हे आता सगळे पाव किलोमध्ये आहे. हे पाव किलोमध्ये. रव्याचे लाडू, हिरवे मूग लाडू, हिरवे मूग लाडू, डिंक खोबरा, डिंक आणि खोबरं,
सगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये काय काय येतं बघूया. जवस चटणी ही कुठली आहे? ही येणार शेंगदाणा आणि खोबरं. शेंगदाणा आणि खोबरं, तिळाची येणार. तिळाची तिला चटणी, पुरसणी पण बोलतात किंवा तीळ काळे तीळ, हां, बरोबर. परत खोबरा लसूण येईल. खोबरं लसूण, शेंगदाणा हे तिखटमध्ये जरा शेंगदाणा नाशिक झणका आहे. सोलापुरी पण नाशिक चटणी येणार शेंगदाणे. सोलापूरची पण चटणी. इथे वेगवेगळे प्रकारचे पीठ आहेत. मोदकाचं पीठ आहे, कुळीत पीठ आहे, डांगर पीठ आहे. डांगर पीठ आहे आणि वड्याचं पण पीठ आहे है ना. घावणे पीठ, मोदक मूग मेथकूट. मूग भजी, कांदा भजी पीठ. अच्छा. प्रेमिक्स आहेत सगळं. हे सगळं प्रेमिक्स आहे. हो, उपवासाची भाजणी. उपवासाची त्याचं भाजणी, हे कोकणातले महिला मेथीची मटरी गव्हाची. 80 रुपयाला, गव्हाची, परत मका चिवडा आहे. मका चिवडा, पोहा चिवडा येईल. पोहा चिवडा, परत गव्हाची मटरी झाली. गव्हाची मटरी झाली, परत खाजा. खाजा वगैरे मालवणी खाजा. कसं आहे? मालवणी खाजा हा 60 रुपये. 60 रुपयाला आहे. ओके. परत मालवणी मसाला बघू दे, काढा दो. मसाल्यामध्ये हा मालवणी हा किती ग्राममध्ये? हा पाव किलोमध्ये. पाव किलो मालवणी मसाला. कसा? हा मालवणी मसाला येणार तुम्हाला 200. काय 200? 200 रुपये पाव पाव. पाव येणार. आणि दुसरा एक मालवणी स्पेशल म्हणून जो येणार ना दुसरा स्पेशल हा तो 250ला पाव. तो 250ला पाव. कलरमध्ये फरक आहे जरासा. बरोबर. आणि मिरच्या कशा? मिरच्या हा 40ला येणार. 40ला. ही दह्यातली मिरची आहे का? नाही ही तयारची मिरची आहे. दह्यातली मिरची ही. ओके. हां. तर असा बघा यांचा राजगिराची लाही पण आहे. लाल पोहे आहे. गावठी पोहे आहे. ते काय? चिंचगुळ आहे. चिंच गूळ. सरबत आहे. हा आपलं कोकम सरबत, कोकमचं आगळ. असं हे सुगरणचा स्टॉल आहे. स्टॉल नंबर 207. परत हे आमच्या मुलीने हे तयार बनवून केलेलं होममेड आहे. काय? कॅरेमल पुडिंग. पुडिंग स्वीट परत ब्राउनी ॲज अ डेझर्ट. ब्राउनी केक आहे. ब्राउनीज पण आहे का? हे कसं? हे नाही 40ला आहे. हे 50. हे 50. चला चला, थँक्यू. गुळ नारळाची वडी. गुळ नारळाचे बरेच पदार्थ आहेत. बरेच पदार्थ आहेत. नक्की असं बघायला भेट द्या. गेलं ना तर खूप वेळ लागेल. आपण थोडक्यात शेअर केलेला आहे. नक्की बोला. भेट द्या. नक्की भेट देऊ. ठीक आहे. स्टॉल नंबर 207. धन्यवाद. धन्यवाद ताई. के फूड्स डोंबिवलीकर. बोला. नमस्कार, कस्तुरी खेडकर माझं नाव. के फूड्स हे माझ्या ब्रँडचं नाव आहे. 16 धान्य थालपीठ भाजणी हे आमचं USP प्रोडक्ट आहे, जे आम्ही ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे कुरिअर करतो. त्यानंतर नागपूर स्पेशल कुडाची वडी, जी आम्ही या सुगी महोत्सवमध्ये घेऊन आलो आहोत सगळ्यांसाठी. तळलेली आहे आणि फ्रोझनही आपल्याकडे अवेलेबल आहे. तशी शेगाव कचोरी आहे आपल्याकडे. हे पॅकेट आहे. तळलेले शेगाव कचोऱ्या आहेत आणि फ्रोझन शेगाव कचोऱ्या आपल्याकडे आहेत. त्यानंतर विविध प्रकारची पीठं आहेत आपल्याकडे. आंबोळी पीठ आहे, ज्वारी आंबोळी पीठ आहे, नाचणी आंबोळी पीठ आहे, धिरडे पीठ आहे. जे खास डाएट करतात त्यांच्यासाठी डाएट भाजणी आहे, सातू पीठ आहे, मल्टीग्रेन भाकरी पीठ आहे, त्यानंतर रायवाटी पीठ आहे. इथे भाजणी चकली आपल्याकडे आहे. त्यानंतर हे आमचं गाजर नारळवडी आहे. फक्त गाजर आणि नारळाचा वापर करून फुटफुटीत केलेली वडी आहे. ही फ्रोझन कुडाची वडी आणि कचोरी आहे. काय आहे? फ्रोझन कुडाची वडी आणि शेगाव कचोरी. शेगाव कचोरी. ओके. हां. तर स्टॉल नंबर किती आहे? स्टॉल नंबर 206. आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या. के फूड्स. के फूड. उत्तम चव हीच आमची ओळख. थँक्यू. ओके. नेक्स्ट स्टॉल आपण बघतोय शिल्पास किचन. स्टॉल नंबर आहे 205. बोला भाऊ, काय म्हणताय? आमच्याकडे घरगुती बदललेली थालीपीठ भाजणी. थालीपीठ भाजणी, ज्याच्यामध्ये सगळे मिक्स कडधान्य आहेत. हे बघा इथे लिहिलेले पण आहे. चणा डाळ, ज्वारी, मूग डाळ, उडीद डाळ, तांदूळ, गहू, पोहे, मेथी, धणे, जिरे. उपवास भाजणी आहे आमच्याकडे. उपवासाची भाजी. हां. तर आम्ही मेथीचे लाडू आणि बेसन लाडू. मेथीचे लाडू हे मेथीचे लाडू आणि हे बेसनाचे लाडू. ओके. हे किती ग्राम आहे? हे पाव किलोची 2 पाकिट. पाव किलोचे. साबुदाणा चिवडा आणि बटाटा चिवडा उपवासाचे उपवासाचे. हे पण आपलं घरगुती product आहे. 60 रुपयाला 100 ग्राम. कुरडई, बटाटा कुरडई आणि साबुदाणा. बटाटा कुठली आहे? ही बटाटा असणार आहे आणि ही साबुदाणा कुरडई आहे. ही कशी? ही 60 रुपये. 60 रुपयाला. ओके. चिवडा आहे, पातळ पोहे चिवडा 250 ग्रॅम 100 रुपयाला. ओके. आणि ते लाडूच आहे. ते लाडूच आहे. ठीक आहे. तर 205 स्टॉल नंबर आहे शिल्पास किचन. थँक्यू. तर नेक्स्ट स्टॉल आहे बघा अर्चना महिला बचत गट. स्टॉल नंबर किती आहे ताई?
203 हा स्टॉल नंबर आहे. तुमच्याकडे काय काय आहे ताई सांगा. नमस्कार, माझं नाव विमल यादव. माझा स्टॉलचा नंबर आहे 203. माझ्याकडे मराठवाड्यातील सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. हां, संडे मसाला चांगला असा लाल भडक दिसतो आहे. कसा आहे हा? हा 300 रुपये पाव. 300 रुपये पाव 1200 रुपये किलो. आहे, पण तसाच दिसतोय, पण तसाच. हा तर त्याच्यापेक्षाही लाल दिसतोय, काश्मीरी लाल. बेडगी मिरची आहे, बेडगी मिरची, मालवणी मसाला आहे, हलवणी मसाला, सेलम हळद आहे आणि लाल सेलमची तिखट आहे. हळद आणि हे लाल तिखट. ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड आहे? नाही, ह्याच्यामध्ये फक्त लसूण, जिरं आणि ओवा आहे. लसूण, जिरं, लसूण पण आहे का? जिरा आणि ओवा, ठीक आहे. कांदा लसूण ही पण आहे, ठीक आहे. आणि हे सगळे डेमोमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही, हा ना. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत. हे काय? माझ्याकडे हिंग आहे, काळा हिंग खूप छान आहे. कडवट काळा नाही. हिंग फोडणीसाठी मस्त डाळीला. हा कसा आहे ताई? हा 200 रुपये 100 200 रुपये 100 ग्राम, ठीक आहे. त्यानंतर हे सगळे स्नॅक्स आहेत का? त्याच्यामध्ये शंकरपाळ्या. चकल्या आहेत माझ्याकडे. ही कोणती आहे? ही हिरवी मूग डाळ आहे, हिरवी मूग डाळ. पिवळी मूग डाळ आणि नाचणी. ही पण हिरवीच मूग डाळ. पिवळी मूग ही डाळ पिवळी मूग डाळ. आणि नाचणी. नाचणीची चकली. हां, हा बेक चिवडा आहे. बेक चिवडा. आणि डिंक लाडू आणि मेथी लाडू. मेथी याच्यामध्ये लाडू. साखर गूळ काही नाही. नाही, मग खजूर आणि खारीकची पावडर. खजूर आणि खरीकचे पावडर. शंकरपाळी आहे, गोडवाली आणि खारीक आणि ही भाकरवडी. ही भाकरवाडी. अच्छा, ही. ओके. हे सगळे. हे सगळे किती ग्राम आहेत? हे सगळे 200-200 ग्राम. 200 ग्राम. त्या व्यतिरिक्त ह्या कलरच्या शेवया पण आहेत. शेवई. मँगो शेवई. ही कोणती आहे? गव्हाची. ही गव्हाची शेवई. पापड पण ठेवलेले आहेत. कुरड्या कशाच्या बनवल्या आहेत? आणि तांदूळ कुरडे. गव्हाचे चिकापासून बनवलेल्या कुरड्या. आणि त्या त्या तांदळाच्या. बघू, या तांदळाच्या आहेत बघा असे. तर हा एक स्टॉल नंबर 203 अर्चना महिला बचत गट. यातले पण प्रोडक्ट्स जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की व्हिजिट करा. जाता जाता हे पण सांगा, हे काय राहिलं? हे सांडगे. मिक्स सांडगे. ह्याच्यापासून काय बनवतात? याची भाजी बनवतात आणि आमटी बनवतात. अच्छा, भाजी बनवतात का? मिक्स डाळी. ओके, मिक्स डाळीचे. हे लसूण पापड. कसले पापड? लसणाचे पापड. उडदामध्ये लसणाचे लसूण. पापड. हा ग्रीन कलर का? हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर. कसे आहे? हा 200 रुपये पाव. 200 रुपये पाव. आणि हे कसले? हे लाल मिरची आणि लसूण. लाल मिरची आणि लसूण, म्हणून ते लाल. ओके, चला, थँक्यू. माझं नाव सुषमा. मी तळेगावहून सगळं बनवून आणलं आहे. तशी मी दिल्लीला राहते आणि माझ्याकडे गाजर आणि फ्लॉवरचं बनलेलं लोणचं आहे. तुम्हाला टेस्ट करायचं तर मला टेस्ट करायला पण तुम्हाला देऊ शकते मी. गाजर आणि गाजर, फ्लॉवर आणि मुळा किंवा शलगम म्हणतात. शलगम. शलगम जे लिहिलेलं आहे ना, जरा त्याला डीप करून बघू जरा. असं असं हे लोणचं आहे. ओके, इथेच ठेवलं आहे ना फ्लावर आणि फ्लॉवर आणि यायचं आहे. माझ्याकडे आवळ्याचं जॅम आहे, आवळ्याचं जॅम, ऑरेंज मार्मलेड आहे, स्ट्रॉबेरीचं जॅम आहे, मिरचीचं लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आणि बीटरूट क्रॅकर्स आहेत माझे. अच्छा. हेल्दी आहे. त्याच्यामध्ये होल व्हीट फ्लॉवर आणि ओट्स आहे आणि तेल अगदी कमी आहे. ओके. आणि हे जॅममध्ये किती किती प्रकार आहेत? जॅममध्ये माझ्याकडे ऑरेंज मार्मलेड आहे, आवळ्याचं साखरेचं पण आहे आणि गुळाचा पण जॅम आहे, मिक्स फ्रूट जॅम आहे, स्ट्रॉबेरीचं जॅम आहे. हे कसा किती ग्राम आहे? 400 ग्रॅमला 400 रुपये. 400 ग्राम 400 रुपये. ओके. चला, स्टॉल नंबर किती आहे? 201. स्टॉल नंबर 201. नंबर 200. थँक्यू. बोला ताई. नमस्कार, मी या सुगी महोत्सवामध्ये मुलुंड महाराष्ट्र सेवा संघामध्ये स्टॉल लावला आहे. माझ्याकडे सुरुवात मी मोदकापासून करते, जो गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडतो. माझ्याकडे उकडीचे मोदक आहेत. त्यानंतर गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या आहेत. त्याच्या कशी ती पण? ही पुरणपोळी 60 रुपयाचे 2 आहेत. 60च्या 2. 2 आहे आणि मोदक आपला 30 रुपयाला 1 आहे. 30ला आणि 1. तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही कस्टमाइज 2, 4, 6चं पॅकेट करून घेऊ शकता. घेऊ शकता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक लाडू आहेत, जे आपले सगळे गुळातले बनतात. किती ग्राम आहे ते? डिंक, हिरवे मूग, पिवळे मूग, हालीम. किती ग्राम आहे? पाव किलोचं पॅकेट आहे. पाव किलोचं. 150 रुपयापासून 300, 350 पर्यंतच्या प्राइजेस आहेत. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू. त्याच्यानंतर भाजणी चकली आहे. हां, त्याच्यानंतर तीन प्रकारचे चिवडे आहेत. चिवडा.
त्याच्यामध्ये कुठला आहे, हा कुठला आहे? हा पोह्याचा आहे, पोह्याचा, आहे. मक्याचा. त्याच्यामध्ये आपल्याकडे स्पेशल अशी ही मैद्याची आहे आणि ही स्पेशल अशी गुळाची गव्हाची आहे. गुळाची गव्हाची आहे शंकरपाळी आणि ही मैद्याची मैद्याची आहे. तिळाचे लाडू आहेत. तिळाचे लाडू. ओके. गव्हाच्या शेवया आहेत, गव्हाच्या शेवया, रव्याच्या शेवया आहेत, रव्याच्या शेवया. पापडमध्ये पालक, नाचणी, तांदूळ पापड आहे. हा. नंतर दिवाळीच्या आपल्या करंज्या आहेत नारळाच्या, हा. सुक्या खोबऱ्याच्या. ओके, सुक्या खोबऱ्याच्या. हा. हां. शेव आहे. शेव. स्टॉल नंबर किती आहे? स्टॉल नंबर 202 आहे. 202 स्टॉल नंबर आहे. नाव काय आपलं? गौरी फूड. गौरी गौरी फूड. फूड. चला, माझ्या स्टॉलला नक्की या, विजिट करा. सुगी महोत्सव. सुगी महोत्सव. तर तुम्ही बघताय सुगी महोत्सवला आता किती गर्दी झालेली आहे खवय्यांची. मस्त पब्लिक अगदी छान मन मुराद असा हुरडा पार्टीचा स्वाद घेत आहेत, पारंपरिक कोकणी घावड्याचा स्वाद घेत आहेत. असे मस्त अशी खवय्येगिरी चालू आहे या सुगी महोत्सवला, जे सुरू झालेलं आहे 6, 7, 8 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे 2026. आणि चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.